सर्वांना माझा नमस्कार. मी संतोष बोटेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आता आपली नवोदय परीक्षा झालेलीच आहे आणि सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की बोर्डाची उत्तरपत्रिका कधी येणार. CBSE बोर्ड ही उत्तरपत्रिका लवकरच जाहीर करणार आहे, जी की उत्तरपत्रिका आज किंवा उद्यामध्ये येऊन जाणार आहे. ही प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका राहणार आहे. म्हणजे ही जी उत्तरपत्रिका आहे त्याच्यामध्ये काही एखाद्या प्रश्नामध्ये बदल होऊ शकतो. जर एखाद्याला वाटलं की हा प्रश्न थोडा चुकीचा होता किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर काही जे बोर्डानं दिलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं असायला होतं आणि तुम्ही 100% खात्रीनं सांगू शकत असाल आणि तसं नक्कीच असेल, तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगू शकता. तुमचे जे पण क्लास टीचर असतील किंवा शाळेतले जे पण नवोदय विद्यालयाचा अभ्यास घेत असतील त्यांना सांगू शकता. आणि ते मग शाळेच्या वेबसाईटवरून म्हणा याची तक्रार, म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तरामध्ये दुरुस्तीची मागणी करू शकता. त्याच्यामुळे प्राथमिक स्वरूपाची जी उत्तरपत्रिका आहे ती की आज किंवा उद्यामध्येच येणार आहे. आणि जी आपली उत्सुकता आहे की नवोदयमध्ये मला किती मार्क पडले, कारण आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला, जसं की यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सरांना विचारलो आपण आणि आपले मार्क कन्फर्म केलेले आहेत की आता आपल्याला एवढे मार्क पडायचे आहेत. पण तरीही बाकी सर्व माध्यमातून पाहण्यापेक्षाही महत्त्व हे CBSE बोर्डाने जाहीर केलेल्या उत्तरपत्रिकेवर आपलं हे सर्व आता भवितव्य अवलंबून राहणार आहे, कारण ती अंतिम स्वरूपाचंच राहणार आहे. हे झाल्याच्या नंतर, तक्रार झाल्याच्या नंतर अजून एक उत्तरपत्रिका येते. त्याला पण 7-8 दिवस 10 दिवस लागतात. 10 दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरी उत्तरपत्रिका आल्याच्या नंतर तुमची ती उत्तरपत्रिका अंतिम उत्तरपत्रिका असते आणि त्या उत्तरपत्रिकेवरच्या आधारेच तुम्हाला मार्क भेटल्या जातात. तर जी प्राथमिक स्वरूपाची उत्तरपत्रिका आहे ज्याची की सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिलेली आहे, ती आज किंवा उद्या, आज दिनांक 17 डिसेंबर 2025 किंवा उद्या 18 दिनांक 2025ला येण्याची दाट शक्यता आहे. जशीच उत्तरपत्रिका प्रदर्शित होईल नवोदयच्या वेबसाईटवर, मी नक्कीच तुम्हाला त्याची माहिती देईल की उत्तरपत्रिका आलेली आहे. त्यानुसार तुम्ही एक तर वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा आपल्या चॅनेलच्या माध्यमातूनच तुम्हाला ती उत्तरे सांगण्याचं काम आपण करणार आहोत. प्रत्येक पुस्तिका गटानुसार आपण ती उत्तरपत्रिका सांगणार आहोत. आणि नवोदय जे पास होणार आहेत त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागू शकतात, नंतर काय काय तयारी करायची आहे ते पण आपण वेळोवेळी सांगत राहतोच. त्यामुळे नवोदय विद्यालयाच्या ॲडमिशन प्रोसेसची सर्व माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ बनवत असतो. अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ पण बनवणार आहेत आता इथून 5वी ते 10वी जेवढे पण असतील. आणि स्पर्धा परीक्षा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये गणिताचा अभ्यास आपण आपल्या चॅनल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. गणिताचा आपण आधीपासूनच घेतोच.
TET असो, CET असो, MPSC असो, पोस्ट ऑफिस असो, बँकिंग असो, नेट सेट असो, त्याच्यामधला गणिताचा जो पण भाग आहे तो आपल्या चॅनल थ्रू सांगण्याचा आपण प्रयत्नच करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. फक्त आपणच सबस्क्राईब न करता हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे गरजू आहेत त्यांना पाठवायचा आहे. जे आता 4थीला विद्यार्थी आहेत त्यांना पण हा व्हिडिओ तुम्ही पाठवायचा आहे. कारण मी नवोदयचे पण बनवतो, स्कॉलरशिपचे पण व्हिडिओ बनवत असतो. माझं मार्गदर्शन त्याच्यावर पण असतं. तर त्याच्यामुळं आपणच न पाहता बाकी जे मित्रमंडळी किंवा आपले नातलग आहेत त्यांना पण माझा व्हिडिओ जास्तीत जास्त जणाला जर पाठवला गेला तर त्यांना नवोदय किंवा बाकीच्या ज्या येणाऱ्या परीक्षा आहेत किंवा स्पर्धा परीक्षा आहेत ते पास होण्यामध्ये नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे फक्त अभ्यासापुरतं नाही तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण तुम्हाला मी देण्याचं काम करतो. जसं की कुठे नोकरीची भरती निघाली का, रिझल्ट कधी लागणार आहे, रिझल्टचे कट ऑफ काय लागणार आहे, परीक्षा कधी आहे, परीक्षा फीस काय आहे, त्या सर्वांची माहिती आपण देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्याच्याला एवढंच. नक्कीच जी काही अपडेट्स असतील पुढच्या त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.